जो कुणाचाही द्वेष करत नाही आणि सर्वांचा मित्र होतो, जो अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला मालक समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, स्वतः क्षमाशील तसेच आत्मसंयमी असतो, मन व बुद्धी ज्याची स्थिर असते, जो भक्तीमध्ये संलग्न असतो, तो मला अत्यंत प्रिय असतो. श्री सद्गुरू भक्तीबद्दल बोलताना शुद्ध भक्ताचे वर्णन करत आहेत. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, जो कुणाचाही द्वेष करत नाही, शत्रूशीही वैर करत नाही, असा जो असतो तो माझा भक्त असतो. तो असे समजतो की जो माझ्याशी शत्रुत्व करत आहे ते माझ्या वाईट पूर्व कर्मामुळे आहे. त्यामुळे त्याला प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे. माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यामुळे वास्तविक मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळ अधिक दुःख भोगावयास पाहिजे, परंतु भगवंताच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही. भगवंताच्या कृपेनेच मला ही अत्यंत अल्प शिक्षा भोगावी लागत आहे. म्हणून संकटामध्ये देखील ती व्यक्ती सदैव शांत, स्वस्थ, स्थितप्रज्ञ असते. वादविवादामुळे तो डळमळून जात नाही, कारण भक्ती करण्याचा त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. आपले मन आणि बुद्धी भगवंतावर तो स्थिर करतो. भक्तीचा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे. त्यामुळे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.